पल्सेस आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे, मोनोक्रॉपिंग आहे आणि उत्पादकता जर बघितली आपली खूप प्रचंड कमी आहे. आता जर जागतिक वातावरण बघितलं, आपला जो इम्पोर्ट बघितला किंवा ज्या पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे, तर त्यासाठी हा विभाग तयार होणं, याचं डेव्हलपमेंट होणं, याचं पॅरल इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणं हे खूप महत्वाचं आहे. कारण अजूनही आपल्याकडं जे दुधाचं उत्पन्न आहे फार कमी आहे. त्याचं नियोजन आपल्याला जर करायचं असेल तर या विभागाच्या मार्फत करावं लागेल. आपण गेल्या काही दिवसापासून खूप चांगलं काम आपली टीम सगळ्यांची करते. आधी फडेले साहेब होते, घुले साहेब होते, हे दोघं पण मला एकत्रितच यायचे माझ्याकडे कधी पण. मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं काम करताना अनेक अनुभव आलेले आहेत. परंतु बऱ्याचदा त्यामध्ये झेडपी आणि स्टेट यांच्यामध्ये कधी कधी समन्वय नसतो. मला आधी कधीच वाटलं नाही की हे दोघे काही वेगळ्या याच्या आहेत, वेगळ्या याचं काम करायचे. जी युनिटी आहे, आताही पुणे साहेबांनी ते दोघे एकत्र येतात आणि स्टेट आणि झेडपी याच्यामध्ये इतर विभागामध्ये जी डायकोटॉमी असते किंवा कधी कधी थोडासा इगो इश्यू होऊ शकतो, तो यांच्यामध्ये बिलकुल नाहीये. खूप चांगली टीम म्हणून काम करतात आणि गेल्या एका वर्षामध्ये खूप चांगले उपक्रम घेतलेले आहेत. मी काही दिवसापूर्वी रहाटीला गेलो होतो. जो आपण कंट्रोल्ड ब्रीडिंग प्रोग्राम जो घेतला त्याच्यामध्ये मला आताच पडेले साहेबांनी पाठवलं की रहाटीला कृत्रिम रेतन केलेल्या गायीचं वासरू झालेलं आहे. त्यांनी मला फोटो पाठवला. आपल्या त्या याच्या चांगल्या कामाची पावती आहे रहाटीची. त्या मॅडम पण इथं आहे, त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि हे आपल्याला वाढवावं लागेल. आपण त्याच्या दोनदा रिव्ह्यू पण घेतला होता आणि काही प्रमाणात मार्जिनल ग्रोथ आपली झाली होती. परंतु आपल्याला अल्पसंतुष्ट राहता नाही येणार. तुम्ही अजून काम करा जेणेकरून आपल्या ज्या म्हशी आहेत, लोकल ब्रीड आहे, त्याचं मुरा आहे किंवा जाफराबादीमध्ये आपल्याला जर आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन पद्धतीने ब्रीड इम्प्रूव्हाइज केलं तर उत्पादन त्याचं वाढेल. तर ते खूप आवश्यक आहे. कारण शेतीमध्ये जसं आता मॅडमने सांगितलं की क्लायमेट चेंज आहे, आपल्या हाताच्या बरेचसे बाहेरचे फॅक्टर आहेत. अल निनो आपल्याला माहिती यावेळेस त्याचं शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं शेती जी आहे ती बेभरोशाची आहे आणि त्याला खूप जवळचं जर जोड द्यायची असेल तर पशु संवर्धन हा बिझनेस आहे. मी स्वतः बघितलेला आहे. म्हणजे मला व्यक्तिगत अनुभव आहे की मी माझ्या मामांकडे जेव्हा शिकायला होतो ते शेतकरी होते आणि मी पण शेतामध्येच राहत होतो. 3 वर्ष 8वी ते 10वी मी त्यांच्या सोबत राहिलेलो आहे. त्यांनी 2 गाया विकत घेतल्या होत्या होस्टेल फ्रिजियन. शेती 2 एकर होती, परंतु त्या गाईचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त होतं. म्हणजे 22-25 लिटर ती गाय दूध द्यायची आणि जवळ डेअरी होती, तिची इकोसिस्टीम होती, खूप चांगली होती आणि त्या गायीवरच ती प्रगती त्यांची झाली. असे एक केस स्टडी आहे, अशा खूप आहेत. इथं ते कल्चर दुर्दैवाने नाही, आपल्याला ते करायला लागेल. त्यामध्ये चारा डेव्हलपमेंट आहे किंवा आता उद्योजकता जी आपल्याला याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायची तर त्याची पण आपल्याला जोड द्यावी लागेल. आत्ताच आपले जे डॉक्टर रोहित धुमाळांनी खूप चांगलं पुस्तक लिहिले, पशुपालक ते उद्योजक. तर हे पण निश्चितपणे आपण सगळ्यांनी वाचा. सगळ्यांना इतर ज्या ग्रामपंचायत लायब्ररी असतात तिकडे तुम्ही द्या ते पुस्तक. त्याचा निश्चितपणे फायदा होईल. जरी हा बिझनेस म्हणजे चांगला जोडधंदा असला तरी सोपा नाही आहे. हा खूप कष्टाचा आहे आणि त्याला खूप बारकाईने प्लॅनिंग करणं आवश्यक असतं. त्यामुळं जे चांगले लोक आहेत तुम्ही आयडेंटिफाय करा. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे CMAची स्कीम आहे, PMFP स्कीम आहे, याच्यामध्ये खूप सारे एजंट पण घुसलेले आहेत. ते प्रपोजल बनवतात, बोगस बँकेला देतात, बँक मग डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा करते आणि तो सबसिडी त्याला झाल्यानंतर सगळं कम्प्लिशन झाल्यानंतर बँक डायरेक्ट त्या जो कोटेशन देतो त्याच्या खात्यावर डायरेक्ट पैसे टाकतात. आता काही प्रकरण असे लक्षात आले, त्याच्यामध्ये आम्ही FIR करणारच आहोत. परंतु असे पण काही लोक आहेत जे या योजनेचा फायदा न घेता डायरेक्ट सायफनिंग ऑफ फंड्स ते करू शकतात, करतात. तर ते टाळण्यासाठी ही जी मध्यस्थांची जी लिंक आहे हे टाळण्यासाठी चांगले प्रपोजल आणा. तुम्हाला माहीत असलेले लोक आहेत आणि तुम्ही जर सजेस्ट केलं की हे चांगले लोक आहेत, त्यांना जनावर विकत घ्यायचं आहे, यांना मुरघास करायचा आहे, तर तुम्ही पर्सनली हे आम्हाला देऊ शकता. आता मी हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड मधले जे 71 प्रपोजल स्वतः शोधायला लावले चांगले
आणि 71 प्रकरणांची यादी मी दिली बँकेला आणि मी स्वतः फॉलोअप करतोय. कारण चांगले सँक्शन केले तर यांना आळा बसेल. कारण हे लोक जे आहेत, असे पण काही लोक आहेत जे येतात, प्रपोजल बनवतात, मग बँकेला धमकी देतात, उपोषण करू, हे करू, इकडे जाऊ, तिकडे जाऊ. मी सांगितलं की अशांना बिलकुल भीक घालू नका, धमक्यांना चुकीचं बिलकुल करायचं नाहीये. त्यामुळे तुमच्या नजरेत खूप चांगले प्रपोजल असतात. आता त्या राहटीला खूप चांगला पनीर बनवतो तो व्यक्ती, खूप चांगल्या क्वालिटीचं त्यांनी दही असेल या गोष्टी ते बनवत आहेत. नायगावमध्ये पण आता एक्सपांड होत आहे. तर आपण माझी विनंती की मुरघास आपल्याकडे कमी प्रमाणात आहे. पीएमपी मध्ये एखाद दोन प्रपोजलच झाला असेल तर हे का नाही होऊ शकत? मुरघास जर केलं तर तुम्हाला चारा जो आहे तो न्यूट्रिशन तर आहे, परंतु तो साठवणूक त्याची करता येणं शक्य आहे. तर ते सहज पॉसिबल होतं. आणि हे कोण आयडेंटिफाय करणार? हे तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागेल, त्या लोकांना राजी करावं लागेल. त्याला थोडं प्रपोजलला मदत केली आणि पाठवलं तर पुढचं काम आम्ही बघतो. जर तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला जर 100 प्रपोजल दिले मुरघासचे तर मी निश्चितपणे पुश करेन. आणि ज्यातले होण्यासारखे आहे त्या इंडिव्हिज्युअल प्रकरणांमध्ये मी फॉलो घेईल, पण तुम्ही ते द्यायला पाहिजे. आता ऑलरेडी खूप चांगलं आपण काम करताय, मोमेंटम चांगलं जनरेट झालंय. मला वाटतं की हे आपण हा दिवस साजरा करतो तर एक सिम्बॉलिझम नाहीये, याला आपल्याला पुढे अजून याच पद्धतीने वाढवायचंय. आणि ऑलरेडी काम आपण चालू केलंय, परंतु मला असं वाटतं की अल्पसंतुष्ट नाही राहायला पाहिजे. किसान क्रेडिट कार्डचं पण आपलं जे पेनिट्रेशन आहे ते फार कमी आहे. त्याच्यासाठी तुम्ही जोरदार काम करा, ते आपलं वाढवा. कारण पीएम धनधान्य योजनेमध्ये पण तो महत्वाचा इंडिकेटर आहे आणि आपल्या सगळ्या इंडिकेटरवर चांगलं काम आहे. तिथं आपण केसीसी मध्ये कमी आहे किसान क्रेडिट कार्ड, तर ते माझी सगळ्यांना विनंती आहे. अजून एक दुसरं मी अभिनंदन करतो की मथुरा लबान जो प्रकल्प आहे तो त्याचं या सगळ्यांनी पशुधन टीमनी माझ्याकडे विनंती केली होती. मी त्यांना एनओटी मध्ये फंड दिले आणि खूप चांगलं संशोधन त्यांनी केलं. डॉक्टर वगैरे आहेत आपल्याकडे आज हजर आहेत. त्यांना स्टेट लेवल, नॅशनल लेवलचं पारितोषिक मिळालं मथुरा लबानच्या. आणि त्यांनी त्यासाठी खूप कष्ट घेतले, कारण ते पहाटेच जनावर घेऊन जातात लोक. तर पहाटे ते जायचे, त्यांच्या सगळ्यांचं मोजमाप करणे, हे करणं. आणि त्याची जी तुपाची क्वालिटी आहे त्याची खूप चांगली क्वालिटी आहे. तर याला ब्रँडिंग आपल्याला करायला लागेल. जर त्यांचा एक ग्रुप बनवला आणि पीएमएपी मध्ये एक प्रपोजल केलं तर आपण हे तुपाची ब्रँडिंग करू शकतो. तर मला वाटतं की आपण घोणे साहेब आपण हे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये करू. त्यांना मी सँक्शन आपण पीएमएपी मध्ये करून देतो. चांगले लोक आयडेंटिफाय करा. आणि याचं मथुरा लबानचं तूप एक तर कमर्शियलला गेलं लेवलला तर मग ऑलरेडी त्याला महत्व मिळेल. आपल्याकडे अजून पण इंडिजिनस चांगल्या व्हरायटी, लाल कतारी आहे, देवणी आहे आपल्याकडं. तर त्या इंडिजिनस ब्रीड पण त्याचं संवर्धन पण चाललेलं आहे. परंतु पॅरलली कमर्शियल लेवलला आपल्या ज्या मुरा जाफराबादी म्हशीच्या माध्यमातून दूध धंदा वाढवणे हे पण आपल्याला पुढच्या काळामध्ये क्रमप्राप्त आहे. तर हेच मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. परत एकदा मी आपल्याला शुभेच्छा देतो, कारण पशुसंवर्धन विभागाशी जी जवळीक आहे यासाठी जे की तुमचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळे मी कुठलाही पशुसंवर्धनाचा कार्यक्रम असेल ते मी आल्यानंतर पहिलं प्रेफरन्स मी त्यांना देतो. मी बाकीच्यांना माझ्याकडे 5-6 एचओडी जर असतील आणि हे आले तर मी यांना आधी बोलवतो, कारण मला माहिती आहे की त्यांचा रोल महत्वाचा आहे, त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ते फार मोठं काम करू शकतात. पुढच्या 2-3 वर्षात आपली नांदेडची इकॉनॉमी बदलू शकतो आपण. एवढं पोटेन्शियल दुग्धधंद्याचं आहे. इंडस्ट्री आपल्याकडे कमी आहे आपल्याकडं. त्यामुळे सगळ्यात इझी काय आपल्याला की हे वाढवणं. त्यामुळं त्या पद्धतीने ते काम पण करतायत. आणि सचिव सरांचं पण त्याच्यामध्ये वेळोवेळी खूप चांगला इनिशिएटिव्ह सरांनी घेतलेले आहेत. आणि माळेगावची यात्रा पण मेघना मॅडमच्या नेतृत्वाखाली यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं. आणि जे पशुपालकाचं जे एक्झिबिशन होतं त्यांना मथुराला पण ते अलाउड करत नव्हते. मी फार प्रयत्न कर त्यांना समजून ते प्रदर्शनाला पण ती गाय घेऊन आले. तर या पद्धतीने काम केलेले. पुढच्या माळेगाव यात्रेला अजून काही त्या अनुषंगाने काही करता आलं तर आपण सजेस्ट करा, आपण निश्चितपणे करू.
परत एकदा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे जे काय आपण विधायक उपक्रम राबवलेले आहेत या दिनानिमित्त आज चांगल्या पद्धतीने साजरा केलाय, परंतु पुढच्या काळामध्ये आपण याच्यापेक्षा चांगलं काम कराल ही अशी मला निश्चितपणे खात्री वाटते. धन्यवाद. थँक्यू.